छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधल्या फुलंब्री तालुक्यातल्या बोरगाव अर्जे या ठिकाणी 2 तरुण शेतकऱ्यांनी प्रयोगशील शेतीचा यशस्वी नमुना उभा केलाय। प्रामुख्याने डोंगराळ आणि थंड प्रदेशामध्ये घेतले जाणारे स्ट्रॉबेरीचं पीक त्यांनी आपल्या शेतामध्ये यशस्वीरित्या फुलवलंय। गणेश बलांडे यांनी प्रत्येकी 5 गुंठे अशा एकूण 10 गुंठे क्षेत्रावरती याची लागवड केली आहे। फक्त 3 ते 4 महिन्यांमध्ये ह्या पिकातनं सुमारे 3 लाख रुपयांचं उत्पन्न त्यांना मिळालंय। येत्या काळामध्ये उत्पन्नामध्ये आणखी वाढ होण्याची सुद्धा शक्यता आहे, अपेक्षा आहे। फुलंब्रीच्या बोरगाव अर्ज गावामधल्या प्रगतशील शेतकरी गणेश बलांडे आणि त्यांच्या भावाला मोबाईलवरती स्ट्रॉबेरी लागवडीची जाहिरात पाहिल्यानंतर ही कल्पना सुचलेली होती। महाबळेश्वर सारख्या ठिकाणी ह्याचं उत्पादन होतं तर मराठवाड्यामध्ये का होत नाही असा विचार करून त्यांनी महाबळेश्वर इथले मित्र सतीश भापकर यांच्याशी संपर्क साधला। मराठवाड्यातील तापमान सहन करणारा विंटर डाऊन हा वाण निवडला आणि हा वाण सुमारे 35 अंश तापमान सहन करू शकतो असं बलांडे यांनी सांगितलं। आम्हाला 50,000 रुपये आतापर्यंत खर्च आलेला आहे। आम्ही महाबळेश्वरनं रोप आणलं, त्याचं म्हणजे कॉस्ट आम्हाला जास्त गेलेली आहे। आपण जर कधी समजा इकडे जर रोप तयार केली तर कॉस्ट कमी लागेल आणि उत्पन्नातही आपल्याला 3-3.5 लाख रुपये निघू शकतात 5 गुंठ्यात। माझं 5 गुंठे 2,500 रोप बसलेलं आहे 5 गुंठ्यात। त्याच्यामुळं तर मला प्रत्येकी एका झाडानं 1.5 किलो ते 2 किलो पर्यंत माल दिलेला आहे। आतापर्यंत म्हणजे बाजारभाव जोपर्यंत स्ट्रॉबेरी म्हणजे महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी आपल्याकडे येत नव्हती तोपर्यंत आम्हाला प्रति किलो 400 रुपये प्रति दराने भाव मिळालेला आहे। तरी आता सुद्धा आम्हाला 200 रुपये प्रति दर मिळतोच। आम्ही थोडं लेटच झालो होतं, आम्हाला म्हणजे सप्टेंबर मध्ये लावायला पाहिजे ना, तर आम्ही 12 ऑक्टोबरला लावली। त्याच्यामुळे आमचं थोडं उत्पन्न म्हणजे कमी झालं। म्हणजे काय झालं ते 1 महिन्याचा गॅप झाला ना, तर ते जेव्हापासून दिवाळीपासून जर कधी माल निघायला लागला तर तुमचं साहजिकच उत्पन्न वाढू शकतं जास्त। गणेश काशीनाथ बलांडे, बोरगावच।